काय झालं आई? मंजू अगं जी आई काय झालंय? मंजू तू एवढ्याच सत्यजित्राने भेटली होतीस का? नाही म्हणजे तुमच्यात काय बोलणं झालं का? नाही, मी नाही भेटले त्याला आणि आमच्यात काय बोलणं बी नाही झालं. काय झालं असं काय विचारतेस? सत्यजितराव घरी आले होते. काय? त्यांना बहुतेक संशय आला. आपल्या जी काय बोलणं झालं त्याच्याबद्दल तुमच्या घटस्फोटाला कुठेतरी मीच जबाबदार आहे असं वाटतंय त्याला कसं काय कळलं? तेच मला बी कळना की सत्यजितरावने सगळं कसं काय समजलं. हे बघ मंजू, सत्यजितराव हिरेला पेटले, त्याच्यामुळे त्यांना यातलं काय बी कळतं कामा नाही. नाहीतर ते काय करतील देव जाणे. मी सत्याला चांगलंच ओळखते आई. त्याचा हट्ट लय वाईट आहे. हे बघ आई, तू मला आत्याच्या सांगण्यावरून त्याला नकार द्यायला लावलाय हे मला माहिती, पण आत्यानं तुला असं काय सांगितलं आता तरी सांग मला. का थांबलोय आपण? सत्या, अरे बंगल्यात आपण त्या डीजेच्या आई पप्पांना किडनॅप केलं ना? अरे त्या डीजेला कसला हाणलेला रे, उलटा टांगून. हे सत्या, जगा डोक्यात विचार चालू आहे. काय करायचं ठरवलंय बाबा? हे वाघमाऱ्यांना किडनॅप करणार आहे आणि इथं आणणार आहे. अरे बघा काय म्हणलं लागलाय. अरे सत्य आहे, व्यवस्थित आहेस ना? डोक्यात ताबीब नाही ना गेला तुझ्या? अरे काय बोलायला लागलास तू? अरे ह्या टायमाला तात्या साहेब मदत करणार नाहीत आपल्याला. एका पोलीस कॉन्स्टेबलला आपण किडनॅप करतोय. पोलीस कॉन्स्टेबलला नुसतं टायरात घालून नाही, टायरात घालून घरा 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 फिरून आणत्याल. आणि मला तर लय आणत्याल. तोंडावरच मी गुंड वाटतोय. कुणाला काय करायचं ते करू दे. मला वाघमाऱ्यांनी नकार का दिला आणि त्यांचा नक्की काय नाईलाज होता हे मला जाणून घ्यायचं. तसं बी अख्खी दुनिया मला आतापर्यंत गुंड समजत होती ना. मग आता खरोखर गुंडासारखं वागलो तर काय बिघडलं? हा ठीक आहे तुझं सगळं, पण जरा माझा पण विचार कर रे. तुझं लग्न होऊन डिवोर्स झालाय, माझं कशात काय नाही अजून. अरे एखादं स्थळ मला बघायला आलं आणि त्यांना कळालं मी किडनॅपर आहे, तर बिना लग्नाचा डिवोर्स माझ्या तोंडावर फेकून जातील माहितीये का? मलमा, हा तुला घरी जायचं असेल ना तर तू आत्ताच जा. हे बघ, मी हे करणार म्हणजे करणारच. तू माझ्या सोबत आहेस का नाहीस तेवढंच सांग मला फक्त. आता ठेवलं ना अजून गोष्टी बोट नाही कसं म्हणणार. आता करून घ्या, तर ठरवलं ढंटा ढंटा लिहिली तर होऊन दे एकदाच. रत्ने कुठं आलोय? हाच पत्ता दिलाय ना? पत्ता तर ह्योच आहे. असं काय करताय? तुम्हीच लिहून घेतलाय की? मी कुठे लिहून? हा मी लिहून घेतला, पण ते लाऊड तिकडे ते बोंबलत होता ना, ते लिहिलंय. काय हो? नाही म्हणजे ह्या असल्या ठिकाणी आपल्याला पैसे मिळणार आहे की? रत्ने, अगं खजिना असा बारीक ठिकाणी गुहेत लपवलेला असतो का नाही, तसं अशा ठिकाणीच पैसे मिळत असतात. पोत भरून घेऊन जाऊ. काय पत्ता आहे बघू? गाळा नंबर 2. याला विचार. हो भाऊ, गाळा नंबर 2 कुठे? चला भरा भरा भरा, 5 लाख रुपये भरा. काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? 5 लाख रुपये पाहिजे. 5 लाख रुपये भरा याच्यात. 5 लाख कुठले म्हणजे आम्ही जिंकलेले 5 लाख. इथं आधी रोकडा टाकायचा, खेळायचा आणि मग पैसे. आम्ही काय इकडे खेळायला नाही आलो. आम्हाला इथलं फोन आला होता, तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये 5 लाख रुपये लागले ती म्हणून. ती 5 लाख रुपये भरा पोत्यात. भरा भरा. ओ ताई, असलं काय नसतं. आधी खेळायचं मग पैसे. इथं रोकडा व्यवहार लागतो. रोकडा आम्ही जिंकलेले पैसे द्या आम्हाला. 5 लाख रुपये द्या पहिले. ते काय माहित नाही आम्हाला. आम्ही 5 लाख रुपये द्या. आम्ही कोण आहेस तू? बाहेर पोलीस आलेत. आम्हाला काय माहिती पोलीस कसे आले. 5 लाख रुपये द्या. खरं सांग कोण? कोण आहे? कोण आहे? खरं सांग तू कोण आहे?
सोडा नाही खरं त्यांनी. सांगतो सोड 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 तुला माहिती का मी कोण आमची म्हणजे पोलीस मध्ये आहे हा, मज्जा आहे माझी ती. अरे ही पोलिसांची माणसं आहेत. हा, धरा 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 देशमुख, धरा. काय रे जुगार खेळायला घोरपडे दादा, अहो किती हाका मारते मी, ऐकू येईना मी तुम्हाला. तिकडे बघा. पळा. काय मग चित्तरकार साहेब, तुमचं समजा कसं आरामात चाललंय की नाही? करमलं नाही की बरंच खरडायचा, करमलं नाही की इथं घराच्या मागच्या भागात काम करायचं, करमलं नाही की फिरायला जायचं, करमलं नाही की खायचं प्यायचं झोपायचं. म्हणजे नक्की काय म्हणायचंय माया तुला? ह्या एवढं समज तुमच्या डोळ्यामोरं घडतंय तरी तुम्हाला काहीच ठाव नाही, असंच दाखवताय तुम्ही. तुम्हाला तुमच्या लेकाचं बदललेलं वागणं दिसत नाही का? हा, अहो बाप म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही, का त्याला 2 शब्द समजावून सांगावे म्हणून? अहो सकाळच्याला घराच्या बाहेर पडतो ती डायरेक्ट रातच्यालाच येतो. नीट जेवत नाही, माझ्याशी बोलत नाही, मी काही विचारलं का नाही की उलट उत्तर देतो. मग तुम्ही काय त्याला बोलणार आहेत का नाही? माया, तुला त्याचं बदललेलं वागणं दिसतंय, पण त्या पाठीमागचं कारण नाही दिसत. हो चित्रकार, आता उगा मला शहाणपणा शिकवायला जाऊ नका बरं का तुम्ही. जेव्हा बघाव का नाही तेव्हा मला दोषी ठरवायला बघताय तुम्ही. हे बघ माया, मला तुझ्याशी अजिबात वाद घालायचा नाही. सत्याला जे काही सांगायचंय ते मी सांगीन, तू मला सांगायची गरज नाही. जी काय सांगायचं ते सांगा ना. जी काय सांगणार तुम्ही? सांगा की काय सांगणार? हे बघ, जे सांगेन ते त्याच्या भल्यासाठीच असेल, तू नको काळजी करूस. आणि जे काय सांगेन त्यातनं त्याचं भलंच होईल. अरे बलमा कधी येणार ही? येतील जेव्हा गेली असते. आले आले रे, आले. अरे आम्या किती उशीर लावलाय तुम्ही. सत्याचा बोल, काय काम होतं? हे बघा, विषय असा आहे, आणि हे बघा, जर तुम्हाला या सगळ्यात पडायचं नसेल तर तुम्ही आता घरी जाऊ शकता. आणि माझ्या मनात